सरपंच भीमाशंकर लखादेवे यांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊ वाटप करून श्रीजीदादा ढगे यांनी साजरा केला। लातूर तालुक्यातील पाकर सांगवे येथील सरपंच भीमाशंकर लखादेवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीजीदादा ढगे व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन व अल्पवापर खाऊ देऊन साजरा केला आहे। श्रीजीदादा ढगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा अनावश्यक होणारा खर्चाला फाटा देत इतर खर्च न करता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्पवापर देऊन एक आदर्श निर्माण केला आहे। यावेळी माजी सरपंच बालाजी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य जावेद पठाण, राजेंद्र कांबळे, रोहित लखादेवे, विशाल शिंगण, सचिन कांबळे, शुभम आटोळे, यशवंत हांडरगोळे, गजानन लखादेवे, राजाभाऊ शिंगण, आकाश शिंगण, संतोष काळे, दयानंद एरंडे, परमेश्वर बनसोडे, प्रल्हाद खटाव, पाशाभाई सय्यद, तलाठी, जोगदन मॅडम व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मी सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूज, लातूर। मॅडम इकडे बघा। रफ्तार नेतृत्व असणारे या सगळे या सगळे बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर सरपंच साहब, हैप्पी बर्थडे टू यू। भाऊ इकडे बघा, भाऊ इकडे भाऊ इकडे खात खात आपण थोडीशी या ठिकाणी अख्खी पाकसागी पाणी पाणी करून टाकलं। प्रत्येक दारात पाणी आहे, कुणाला घागर घेऊन जायची गरज पडणार नाही। त्यामुळे राजाभाऊला जलपुरुष म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही। शाळेच्या बाबतीत बघायला गेलं तर वर्ग खोल्या नव्हत्या, शाळेला 2 मजली छान अशी इमारत उभा करून देण्यासाठी भाऊनी म्हणजे शाळेसाठी देखील नाली असेल, रोड असेल, प्रत्येक भाऊनं स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन प्रत्येक कामाकडे दर्जेदार काम करून घेण्याचं काम राजाभाऊनं घेतलं। त्यामुळं राजाभाऊला प्रत्येक योजनेचा प्रत्येक याचा म्हणजे योग्य पुरुष म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। मी राजाभाऊ लखादेवेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या छोट्याशा कार्यक्रमाला प्रत्येक जणांना मान देऊन उपस्थित राहिलो, त्यांचं मी सर्वांचा आभार मानतो। आणि जिल्हा परिषद शाळेने देखील छानपैकी सगळं नियोजन केलं, त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार मानतो। आणि माझ्या अनेक पदव्या भाऊंना दिल्या, तर त्यांच्या सांगण्यातून एवढंच आपल्याला समजतं की पद हे नावापुरतं नाही तर ते कामापुरतं असावं, पद हे नावापुरतं नाही तर ते कामापुरतं असावं। अशा प्रकारची आपल्या कामातून आपल्या पदाला न्याय देणारे या गावचे प्रथम नागरिक राजाभाऊ लखादेवे यांना प्रथमतः मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। शाळेच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। एक शाळेला गावचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या गावातून घडतंय। आणि या गावाने सुद्धा या शाळेला सरपंच म्हटलं की त्या गावचे सरपंच असतात, बरोबर आहे की नाही? मग सरपंचाचा जो शाळेला आधार आहे तो गावचाच आधार आहे। अशा प्रकारे त्यांनी ही शाळा उभी केली। बर्मदे सर नेहमी सांगतात की आमची शाळा एक वर्गखोली तिकडे आणि एक वर्गखोली इकडे होती, आणि अशामध्ये गावासाठी खूप छान आहे। राजाभाऊंनी 2017 मध्ये प्रथम उपसरपंच पद म्हणून घोषवलं आणि ते 2022 पर्यंत गावामध्ये अनेक योजनेच्या माध्यमातून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम
त्यांनी तन मन धनाने केलेलं आहे. आणि त्या जोरावर 2022च्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये गावाने परत एकदा त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना सरपंच पद हे थेट जनतेतून निवडून दिलं. आणि आपण बघितलं की आपल्या ग्रामपंचायतच्या बाजूला पाणी टाकी आहे, तिथं 200 घागरी बारीला थांबत होत्या. आज आपलं गाव कटाळलंय की पाणी कधी बंद होते. पहिलं होतं की नळाला कधी पाणी येते ते वाट बघत होते. एवढं काम राजाभाऊनं स्वतः केलेलं आहे. कारण हे काम करत असताना अनेक अडचणी आल्या, कोणत्याही अडचणीला बळी पडले नाहीत किंवा घाबरले नाहीत. त्यांच्यामध्ये स्वतःची जाणत आहे की आपल्या पैसा रुपये गेला तर हरकत नाही, पण विकासाला खीळ बसली न पाहिजे ह्या हेतून त्यांनी काम केलेलं आहे. आणि खरं तर आम्ही राजाभाऊचं ज्या दिवशी पाण्याची पाईपलाईन आली त्या दिवशी राजाभाऊचे आम्ही फॅन झालो. एक कर्मचारी म्हणून नाही तर मी गावचा नागरिक म्हणून मी फॅन झालो. आणि कारण सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाणी होतं. कारण आपल्या महिलांना काम सोडून, घरचं काम सोडून, शेतातलं काम सोडून आपल्याला पाण्यासाठी वेळ द्यावा लागत होता. तो आज मंडळीनं व सुजितदादा ढगे व सर्व युवकांनी मिळून हा वह्या वाटपाचा कार्यक्रम शाळेमध्ये ठेवला. माझ्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे प्रथम आभार मानतो. सर्व शिक्षक वर्ग, सर्व विद्यार्थी वर्ग यांचा सुद्धा मी आभारी आहे, ऋणी आहे. मित्रांनो, आम्ही पूर्वी वाढदिवस नाही करायचो, परंतु दादाने म्हणले की वह्या वाटून आपल्याला वाढदिवस करायचे, केक नाही कापायचा आणि वह्या वाटायचे म्हणल्यामुळे मग आम्ही इथं टाइम काढून आपल्या विद्यार्थ्यामध्ये आलो. आणि मित्रांनो, तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त एवढं सांगू इच्छितो की तुम्ही शिक्षणाला महत्त्व द्या, खूप शिक्षणाला महत्त्व द्या. कारण आम्ही न शिकल्यामुळं पावलोपावली आम्हाला न शिकल्याचा खंत वाटते. आणि आम्ही जर शिकलो असतो तर याच्या पलीकड खूप काही करायची इच्छा होती. जनरल, ब्रिगेडियर असं काहीतरी मला असं पद मिळावं असं वाटत होतं. परंतु काही कारणास्तव माझं शिक्षण न झाल्यामुळं मला याची कमी वाटते. आणि मित्रांनो, हे कमी तुम्ही भरून काढाल. माझ्या गावातून माझे विद्यार्थी चांगले शिकतील आणि आपल्या गावातून कुठेतरी देशासाठी सायंटिस्ट बनेल, एखादा मोठा अधिकारी बनेल आणि आपल्या गावाचं नाव उंचावेल, एवढीच आशा माझ्या वाढदिवसानिमित्त आणि माझ्या आजच्या शुभप्रसंगी मी तुमच्याकडून ही अपेक्षा ठेवतो.